मित्रांनो, मंदिरं बघा, ही पूर्ण दगडी मंदिरं आहेत. सुंदर अशी मंदिरं आहेत बघा. हे वासुदेवानंद सरस्वती समाधी मंदिर आहे आणि जे तिकडे दिसतंय ते सद्गुरू दिगंबरदास महाराज यांचं मंदिर आहे आणि पूर्ण दगडी आहे. फरशी वगैरे पूर्ण दगडी आहे याची. आणि मी आता पूर्ण बिल्डिंगवर आहे. या ठिकाणी समाजसेवा काहीतरी करायची म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि कशासाठी आलो आहे ते तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा आंब्याची झाडं आणि आंबे बघा काय धरले आहेत ते मोठमोठे. बघा इथं आहेत, हे बघा. बघा आंबे केवढे मोठमोठे आंबे आहेत बघा. गावाकडे असे हत्तीन भेटणार नाही काढायला. हे बघा आंबे गच्चीत हत्तीला भेटण्यासारखे आंबे आहेत आणि आता आम्ही आंबेच काढायला आलो आहे. झाडावर चढता येतं त्यामुळे लय आंबे काढायला या जरा. थोडी महाराजांच्या ह्याला हातभारही झाला त्यामुळे जरा आंबे काढायला आलो. हे बघा आणि इकडे भरपूर आंबे आहेत. हे बघा इथं पण आहेत, इथं पण आहेत. हे बघा सगळीकडे आंबे भरपूर आहेत. हे बघा इथे डोकीवरती भरपूर आंबे धरलेले आहेत. हे बघा आंबे किती छान लागले आहेत. घाम बघा किती आला आहे. तो 1-2 तास झाले आंबे काढतोय. कमीत कमी 3-4 फरी आंबे काढले. दाखवतो आता तुम्हाला मी आंबे. हे बघा ही एक फरी भरली आहे. पूर्ण गावठी आंबे आहेत आणि 3-4 फऱ्या दिल्या खाली. इकडे काढतोय झाडावरनं. काय झालं? काय म्हणतो? हा फांदीत बसलाय बघा कसा. काय कोकणातले आंबे नाही, शहरातले आंबे. नमस्कार मित्रांनो, मी नंदकिशोर गाडी माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे. तर मित्रांनो आता आहे मी पुण्यालाच आहे, पण मंदिरामध्ये महाराज म्हणाले जरा आमच्यासाठी जरा सेवा करा, जरा कोकणातले आहे, जरा आंबे बिंबे काढायला जरा मदत करा जरा. कारण इथले जे कामगार होते ते गेले गावाला गेल्यामुळे म्हणायला लागले जरा सेवेसाठी जरा हे करा. आणि पडून तुम्हाला दाखवतो किती आंबे फुकट गेले आहेत ते शहराच्या ठिकाणी. हे बघा हे सगळे आंबे कुसून वाट लागलेली आहे पडून. त्यामुळे म्हणायला लागले तुम्हाला जेवढे गच्चीतनं हातीला भेटतील तेवढे करा. कारण आम्ही या ठिकाणी मंदिरातमध्ये दर्शनाला येतो कायमचे, त्यामुळे व्यवस्थित ओळख असल्यामुळे म्हणायला लागले जरा मदत करा. तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं काढतो आम्ही आंबे. हवा तर आंबे काढायला आलो आहे. व्हिडिओ बघा, व्हिडिओ चांगला होईल, व्यवस्थित होईल, दाखवतो तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग. ही बघा मित्रांनो कुसून किती राय झाली आंबे. ही बघा, हा बघा कसा खातोय. हो हलपतोय बघा. आणि हे बघा सगळे हातीला भेटणारे आंबे आहेत. हे बघा
हा पिका आहे, हा बघा. हे सगळे आंबे आहेत हे बघा. हे बघा पडून किती वाट लागली आंब्यांची. हा बघा, हा ताजा पडलाय आंबा, हा बघा पिक्का. हवा हवा याने काढला, खाऊक काढल्या ना आंबा यानं. हे बघा आता कसा खाईल तो बघा. पडतोय. आणि आंब्यावरचे आंबे काढायचे आहेत. बरेचसे पडून गेले तरी कमीत कमीत भरपूर कुजले. या ठिकाणी ह्या गच्चीमध्ये बघा काय परिस्थिती झाली आहे ते आंबे पडून. त्या गच्चीत जातो, जा मग तिकडचे पुरे कर, थोडे ठेव खायला आम्हाला तिकडे येऊ त्यावेळी. आणि इकडे आंबे एवढे पडलेले भेटतात ना, आम्ही नामस्मरणाला येतो त्यावेळी रात्रीचे. भरपूर आंबे म्हणजे 3-4 महिने तरी 2-3 महिने आम्हाला आंबे खायला भेटतात त्या ठिकाणी रात्रीचे. तर त्यावेळी हे बघा. कुठे त्या गच्चीत तो जातोय म्हणतोय ना. गोड आहे, मला दे खायला, एक खायला दे, चांगला आहे. तू जातो. तर हे कर, एक आंबा खाऊया मित्रांनो. हा बघा झाडावरचाच काढला आहे. मित्रांनो असा आंबा हा बघा, हा असा गावाला पण खायला भेटत नाही. आणि अशी गावठी आंबी अशी खायची मजाच वेगळी आहे बघा. असा फाडून खायची मजाच वेगळी. गावाकडच्या लोकांना सध्या असे आंबे खायला भेटत नाहीये. आणि आम्ही शहरामध्ये खातोय. आरंभी झाली. आणि एवढा गोड आहे आंबा, एक नंबर, भरपूर गोड लागतो. आणि हे इकडे नीरफणस आहेत, हे बघा त्याची भाजी करतात. हे बघा नीरफणसाची झाडं आहेत. हे बघा फणस धरतायत आता भरपूर, छोटे छोटे आहेत. हे बघा सगळीकडे धरले आहेत. हे बघा शूटिंग काय पाय फादा लागलं. बाप रे. गेले कामाचे.
धर. मित्रांनो हे बघा, हे आता काढलेले आंबे आहेत. हे बघा, हे इकडे दुसऱ्या झाडाचे काढलेत आंबे. आणि हे इकडे हापूस आहेत, प्युअर हापूस आंबे. आता उत्सव आहे, उत्सवामध्ये 5 दिवस रेग्युलर आमरस असतो, त्याच्यासाठी आंबे आहेत. हे बघा, प्युअर हापूस आहेत आंबे. मित्रांनो हे दिगंबरदास महाराजांचं मंदिर आहे. हे बघा, ही मूर्ती छान. आणि आपली कुडाळच्या साईडला माणगावमध्येच बनवलेली आहे मूर्ती, 1 नंबर मूर्ती. हे पूर्ण दगडी मंदिर आहे. हे महाराजांचे कपडे आहेत, कपडे वगैरे जुने, म्हणजे असं सगळं लावलेलं आहे आतमध्ये. हे मंदिर आहे, हे दिगंबरदास महाराजांचं मंदिर आहे. आणि ते समोरचं दिसतंय हे बाबा महाराजांचं मंदिर आहे. हे छान अशा 2 हे आहे. हे इकडे छोटंसं गणपतीचं मंदिर आहे बघा. क्या चल रहा है? झाड़ू मार रहे हैं. झाड़ू चल रहा है. हाँ, ये झाड़ू चलाने का हमारा ड्यूटी है. हाँ ड्यूटी आहे बरं. हे बाबा महाराजांचं मंदिर आहे, पूर्ण दगडी बांधकाम मंदिर आहे. हे बघा, या ठिकाणी उत्सव झाला. पडदे बघा काय छान बांधलेले आहेत ते. हे बघा, या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम होतो. पूर्ण हॉल आहे जेवणासाठी. आणि बाकी जर कार्यक्रम असला, काय कोणचा सत्कार वगैरे काय, त्याच्यासाठी हा हॉल आहे तयार केलेला. आता हे कापड वगैरे सगळे सोडायचे आहेत, बांधलेले आहेत ते. निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर गुरु विण नो हे साधु मुनि जन गुरु विण साहु